चांगली तब्येत कोणाकोणाला पाहिजे त्यांनी हात वर करा. चांगली तब्येत कोणाकोणाला दोन दोन हात दोन दोन खूप छान. कशासाठी हात वर केलं ते नंतर सांगू. सगळ्यांचे धन्यवाद. 12 वर्षापूर्वी आपण हा क्लब सुरू केला आणि 13वा वर्धापन दिन आज आपण साजरा करतो. 12व्या वर्षी आपण जे सुरू करताना कोण कोण होते ते आता हात वर करा. कारण काय माहिती का, निम्मे अर्धे लोक संपलेले असतात. मी आता अनेक क्लब मध्ये जातो. सुरुवातीच्या क्लब मध्ये जुने लोक फार कमी पाहायला मिळतात. म्हणून मी म्हटलं की पहिल्यांदा सुरुवातीला आता आपला उपक्रम सुरू होऊन 27 वर्ष झाली. 27 वर्षापूर्वी जे लोक होते ते आता निम्मे अर्धे पाऊल संपलेले. हा जो उपक्रम आपण सुरू केला, आपण जो रोजचा व्यायाम करतो त्या व्यायामाबद्दल कौतुक आपल्याला सांगणार आहे की एक डॉक्टर मला भेटले. ते म्हणले, यार तू खूप सुंदर काम करतोयस, काय करतोय मला बघायचं. तर म्हटलं, सर तुम्ही कुठे राहतात? तर म्हणले, सेनापती बाबा. तर म्हटलं की तुमच्या शेजारी तिथे शिवाजी सोसायटी, तिथे आमचं भोसले सर सुंदर क्लब आहे, तिथं तुम्ही या, तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. ते म्हणले, मला वेळ नाही एवढा, मी मला कॅमेरामॅन पाठवेल, त्याचं शूटिंग घेईन आणि मला वेळ मिळेल त्यावेळी मी ते पाहिजे. मी म्हटलं, अहो सर फक्त 2 मिनिटं तुम्ही या, फक्त तुम्ही जास्त वेळ थांबू नका. नाही हो, करता करता तयार झाले. सकाळी 6:30 शिवाजी सोसायटीमध्ये एक मोठी गाडी, कॅमेरामन डॉक्टर आले आणि मी तिथे व्यायाम घ्यायला सुरुवात केली. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, डॉक्टर पाहत होते. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, व्यायाम संपला तरी डॉक्टर तिथे थांबले. सगळा व्यायाम त्यांनी पाहिला आणि सगळा व्यायाम पाहिल्यानंतर झाल्यानंतर मिळून सर आणि सगळे व्यायाम झाला ना की चौकात जाऊन चहा पितो. आमच्याकडे या नाही. हा म्हणले, येतो. ते म्हणले, त्या ड्रायव्हरला म्हणले, कॅमेरामॅन गाडी घेऊन घरी जा, मी यांच्यावर जाणार. आणि ते चालत चालत गप्पा मारत आमच्या त्या सिग्नलच्या चौकात आले, शिवाजी सोसायटीच्या. आणि तिथे चहाची टपरी होती, रस्त्यावरती फुटपाथवरती प्लॅस्टिकचे मोडके टूल असेल मला वाटतं, ते असे खूप अर्ध तुटलेले. पण तिथे ते रमले. आणि सांगायचा उद्देश असा की एवढा मोठा माणूस ज्याला 2 मिनिटांचा वेळ द्यायला नव्हता, तो माणूस सगळं विसरून आमच्यामध्ये गप्पा मारायला सामील झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढच्या ट्रिपला जेव्हा आले तर मला म्हणले की माझं आम्ही ते होते WHO डायरेक्टर. WHO जी संघटना आहे, जागतिक आरोग्य संघटना, ते डायरेक्टर होते डॉक्टर गिरिराज मुताली, ते डॉक्टर होते. तर ते परत आल्यानंतर ते म्हणले की तुमचं जे शूटिंग घेतलं तर माझं एक लेक्चर होतं अमेरिकेमध्ये, भारतामध्ये ज्येष्ठ नागरिक कसे व्यायाम करतात, मी ते शूटिंग दाखवलं, तुमचे फिल्म इथे व्हिडिओ. आणि 350 लोकांनी तुझ्यासाठी तिथे टाळ्या वाजवल्या. त्यांनी जो अभ्यास केला आपल्या व्यायामाचा, ते म्हणजे अतिशय सुंदर व्यायाम प्रकार बसवलेले आहेत. एवढे जर केले तर ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरकडे जायची जरूर लागणार नाही. आपण आता सगळे स्वतः अनुभव घेतात. मी रिटायर मला 27 वर्ष झाली. रिटायर 95 साली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये रिटायर झालो. आणि गव्हर्नमेंटने मला जी पेन्शन दिली ती घरी वाटण्यासाठी दिली, हे मला पहिलं मी लक्षात ठेवायचं. पेन्शन दिली ती घरी वाटण्यासाठी दिलेलं नाही, काहीतरी समाजासाठी तुम्ही करायला. म्हणून मला एक उद्योग सुचला हास्य क्लबचा. वेळोवेळी मी त्या ठिकाणी जायला सुरुवात केली. आणि बालेवाडीला आपण फोन केला. बालेवाडी म्हणजे मला काही अंतर जास्त वाटलं नाही, कारण इकडे तळेगाव, इकडे कात्रज, इकडे हडपसर, इथे ठिकाणी मी रोज सकाळी 7:30 लोक यायच्या अगोदर आम्ही तिथे पोहोचलेलं असायचं व्यायाम घ्यायला. अशा ठिकाणी आप्पांनी मला बोलवलं इथे. आणि पहिले आप्पा म्हणले, काटेकर तुम्ही तुमच्या गाडीवरती यायचं, रिक्षावरती यायचं. म्हणून आमच्याच क्लबमध्ये एक गोखलेनगरमध्ये आमची शाखा आहे, धनंजय सोसायटी, तिथे एक रिक्षावाला काका होते. त्यांना म्हणतो, अरे बाहेरच्या रिक्षावाला बोललो, म्हणजे तुम्ही या. ते म्हणले, मी येतो. आणि 2-4 दिवस झाले. ते म्हणले, काटेकर मी एवढ्या लांब आहे ना, मला जमणार नाही. मग म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. मग मी माझ्या मोटरसायकल, माझ्याकडे तेव्हा मोटरसायकल होती, मोटरसायकलवरती आम्ही दोघे सकाळी
चला इथे पोहोचून देतो. अशा अनेक शाखा म्हणजे मला येत होतं, म्हणजे मलाच आनंद मिळत होता, म्हणून माझ्या आनंदासाठी मी येत होतो. लक्षात घ्या, ज्या कामामध्ये आपल्याला आनंद मिळते अशा कामामध्येच आपण काम करतो. मगाशी मी सांगितलं की उत्तम शिक्षक व्हायचं आहे, तर याच्यासाठी की तुम्हाला आनंद मिळणार आहे, पण माझ्या हातनं समाजासाठी काहीतरी काम होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे, उत्तम शिक्षक व्हायचं आहे. आणि पुणे शहर वाढतं मी पाहिलं आता, बालेवाडी, बाणे, पाषाण, सुसरोड, कात्रज, हडपसर, इकडे पिंपळेपुरम, पिंपळे सौदागर, कासारवाडी इथपर्यंत आपल्या शाखा पोहोचल्यात. आणि आज निऱ्या ठिकाणावर फोन येतात, सर आमच्या सोसायटीमध्ये स्टोर सुरू करायला तुम्ही या का. गंगा ईशान्य नावाची सातारा रोडला एक सोसायटी, तिथल्या एका बाईने मला फोन केला, कारण सर आमचे 800 फ्लॅट्स आहेत, गेले अनेक वर्ष इथे राहतोय, आमच्या सोसायटीमध्ये क्लब हाऊस आहे, आम्हाला हास्य क्लब सुरू करायचं, तुम्ही याल का. मग मी त्याच भागातले आमचे गुळुंबे नावाचे सर होते, त्यांना फोन केला, म्हटलं असं तर मला फोन आला आहे, तुम्ही त्या सोसायटीमध्ये जा, त्या बाईंचा कॉन्टॅक्ट करा. आणि त्याप्रमाणे ते गुळुंबे सर त्या सोसायटीमध्ये गेले, त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि क्लब सुरू केला. 2 महिन्यानंतर वर्धापन दिन त्यांनी केला. उद्घाटनाला मला त्यांनी बोलवलं. उद्घाटनाला एवढा हॉल असा गच्च भरलेला होता आणि त्यांची मनोगत व्यक्त केली. ते म्हणले अनेक वर्ष आम्ही या सोसायटीमध्ये राहतोय, एकमेकांना पाहत होतो पण एकमेकांशी बोलत नव्हतो, पण या असा सुरू झाला तर आम्ही एक परिवार बनलो. आम्हाला खूप आनंद झाला, तुमचा चांगला उपक्रम आम्हाला दिला, असं मनोगत सगळ्यांनी व्यक्त केलं. आणि त्या शाखेला आज जवळजवळ 4 वर्ष झाली. आपण आता मागच्या महिन्यामध्ये त्यांचं 4था वर्धापन दिन साजरा केलं. असे अनेक मंडळी एकत्र येतात. मग नांदेड सिटीमध्ये सांगतो, नांदेड सिटीमध्ये असा ते फोन आला एका बाईंचा की मी लातूरवरून आलेले आहे, माझ्या मुलाला इथे सर्व्हिस लागल्यामुळे आम्ही आमचं गाव सोडून इथं आलो आणि नांदेड सिटीमध्ये आम्हाला क्लब सुरू करायचं. म्हटलं काय हरकत नाही, तुम्ही छोटीशी मीटिंग घ्या. त्यांच्या घरातच एक मीटिंग घेतली, 4-6 मेंबर आले असतील आणि क्लब सुरू केला. क्लब सुरू केल्यानंतर पटापट अनेक मेंबर जॉईन झाले आणि त्यांनी आम्ही ज्यावेळेस क्लबचं उद्घाटन केलं त्यावेळेस अनेक जणांनी असं मत व्यक्त केली, सर आम्ही आमचं गाव सोडून जिथं वाढलो, जिथे आमची सर्व्हिस झाली, जिथं आम्ही घरं बांधली, पण मुलं शिकली आणि मुलांसाठी आम्हाला आमचं गाव सोडायला लागलं, इथं आलो. इथं आल्यानंतर आम्हाला करणे ना असं वाटलं की परत आपल्या गावाला जावं, पण तुम्ही असं क्लब सुरू केला आहे, आम्ही सगळे एकत्र आलो, आता आम्हाला गावाची आठवण पण होत नाही. आणि तो क्लब इतका सुंदर सुरू झाला आणि तो क्लब सुरू झाल्यानंतर इतका वाढला की तिथले लोक म्हणाले, सर नांदेड सिटी तुम्हाला माहिती आहे 2 किलोमीटरवरून आम्ही येतो चालत, आम्हाला आमच्या सोसायटीमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये परवानगी द्या. अशी परवानगी दिली. आज नांदेड सिटी 4 क्लब, एकाने 4 क्लब झाले आणि एकापेक्षा एक मोठे असे क्लब नांदेड सिटीमध्ये झाले. लक्षात घ्या, आज घराघरामध्ये माणसं कमी झाली, माणसं बोलत नाही. 3 बेडरूमचा फ्लॅट, 4 बेडरूमचा फ्लॅट, माणसं राहतात 2. ती 2 माणसं एकमेकाची बोलतील याची गॅरंटी नाही आज. अशा वेळेस आपल्या हास्य क्लबमध्ये आल्यानंतर मी एकटा नाहीये, माझा परिवार आहे, माझा परिवार माझ्या सोबत आहे, ही भावना होते. आणि इथं आल्यानंतर मी सांगितलं की प्रत्येकाला बोलता यायला पाहिजे. लक्षात घ्या, पण आपल्याला अनेक क्लबमध्ये आपण असे उपक्रम सुरू केले की आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा व्यायाम झाला की तुम्ही बसा, मला काय सांगायचं, असा एक विषय द्यायचा, मला काय सांगायचं, आणि प्रत्येक 2 मिनिटं तरी तुम्हाला बोलता येईल. कमीत कमी तुम्ही तिथं जाऊन उभं राहायला शिकायचे. पहिलं नाव सांगायचं, नाव सांगल्यानंतर सगळ्यांकडे बघा, दृष्टी टाका, नंतर बोलायला सुरुवात करा. तुमचं नाव सांगितल्यानंतर तुम्ही कुठल्या गावातून आलात ते सांगा, कुठल्या शाळेमध्ये शिक्षक होतात ते सांगा, तुमची मुलं काय करतात, तुमचे मिस्टर काय करतात, तुमचे घरातली मंडळी काय करतात, ते बोलायचं, बडबड करायची नुसती सुंदर. मग शेवटी समोरची म्हणजे खूप बोलत बसा, एवढं बोलायला शिकायचं. आपल्या क्लबमध्ये आल्यानंतर ही वैयक्तिक म्हणजे आपले डेव्हलपमेंट होणार. आता तुमच्यापैकी सकाळी सुंदर रांगोळी काढली, किती जणांनी काढली, तुमच्या किती जण सुंदर शिक्षक आहेत. इथं आल्यानंतर आपण काही ना काहीतरी शिकायचं. लक्षात घ्या, नवचैतन्य हास्य परिवार आपण त्याच्यासाठी काम करतोय. आता भोसले सरांनी सांगितलं की आपल्या निऱ्या क्लबमध्ये अनेक चांगले कलाकार आहेत.
त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण एक सांस्कृतिक मंच सुरू केला. मागच्या वर्षी आपण घोले रोडला हा उपक्रम घेतला आणि 3 तासाचा कार्यक्रम आपले मेंबर करू शकतात. इतके सुंदर कार्यक्रम या वर्षी पण या 21 तारखेला कार्यक्रम घेतला. त्याच्यातनं 3 ते 4 असे कार्यक्रम उत्कृष्ट आपण सिलेक्ट करणार आहोत. आणि 22 तारखेला जो आपला गणेश कलामध्ये कार्यक्रम आहे संस्थेचा वाढदिवस, त्याच्यामध्ये त्यांना परफॉर्म करायला आपण त्या स्टेजवरती ते संगीत निवडणार आहोत. नवचैतन्य हास्य परिवार तुम्ही सगळे आलात, सगळे येत आहेत, सगळ्यांचं अभिनंदन करतो. बारडे सर, बोराडे सर, आपल्या नवचैतन्यामध्ये कमीत कमी डझनभर ACT असतील मध्ये. तुमचं स्वागत आहे. तुमच्या शेवटच्या श्वासापासून चालू तब्येत राहिला असेल तुमच्यापासून व्यायामाला या आणि गॅरंटी म्हणजे वेळ झालेली आहे. पुढचं तुमचं 13वं वर्ष आनंदात आणि आरोग्यपूर्ण जावं अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. माशेलकर सर, गणपत सर, आप्पा, तुमचा कला सुंदर चालू ठेवलाय. असं तुम्ही काम करत राहा. धन्यवाद.